टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा तालुक्यातील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीविरोधात वाढत्या नाराजीचा सोमवारी मोठा उद्रेक झाला। विविध गंभीर तक्रारी, अवैध गौण खनिज उत्खननाकडे कथित दुर्लक्ष आणि प्रशासकीय कारभारातील अनियमिततेच्या आरोपांवरून त्यांच्या तात्काळ निलंबनासह निपक्ष विभागीय चौकशीची मागणी करत सर्वपक्षीय जन आंदोलन छेडण्यात आलंय। या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, शेतकरी आणि शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालयावर धडकला। प्रांताधिकारी अनुपस्थित असल्यानं नायब तहसीलदार रवींद्र जोशी यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि शासनाकडे तातडीनं पाठवण्याचं आश्वासन दिलं। आंदोलनानंतर झालेल्या सभेत वक्त्यांनी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे। प्रशासनानं योग्य वेळी निर्णय न घेतल्यास अधिक तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आलाय। आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण चोपडा तालुक्याचं लक्ष लागलंय। आमचा हा चोपडा तालुका अत्यंत शांतताप्रिय तालुका आहे। चोपडा तालुका जळगाव जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचा अत्यंत लाडका आणि अत्यंत प्रिय तालुका आहे। चोपडा तालुक्यामध्ये बदली मिळण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत प्रत्येकाची धडपड असते आणि या ठिकाणी ही धडपड यासाठी असते की हा तालुका अत्यंत शांतताप्रिय आहे। हा तालुका कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास देत नाहीये आणि चोपडा तालुक्याच्या इतिहासात हा पहिला मोर्चा कुठल्या तरी अधिकाऱ्याविरुद्ध निघत असेल तर हे त्या अधिकाऱ्याचं अपयश आहे आणि हे त्या अधिकाऱ्याच्या नालायकपणामुळे हा मोर्चा मित्रांनो निघत आहे। आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला या चोपडा तालुक्यातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने त्रास दिला आणि त्या त्रासाला कंटाळून या इथला अधिकारी निघून गेला असं यापूर्वी कधीही झालं नाही। भ्रष्टाचार, काळा पैसा, काळे धंदे हे न बंद होणारा विषय आहे, पण सर्वसामान्य माणसाला जेव्हा त्रास होतो तेव्हा हा सर्वसामान्य माणूस या सर्व पक्षाकडे तक्रारी करतो आणि त्या सर्व पक्षीय तक्रारींना या ठिकाणी या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।